ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत कुसुमताई, अर्जुन आणि चैतन्य कोर्टातून बाहेर येत असतात. सायली देखील बाहेर उभी असते. कुसुमताई म्हणते की आपण काय विचार केला होता आणि काय घडलं हो. अर्जुन म्हणतो की रिलॅक्स कुसुमताई, कोर्टाचा प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी त्यांचा दिवस असतो, कधी आपला. आणि आज फक्त आर्ग्युमेंट झाली आहे, फायनल जजमेंट नाही. कुसुमताई म्हणतात की मधुभाऊंवर जे आरोप होत आहे ते नाही ऐकवते. त्यांनी म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, पुढच्या हिअरिंगला आजच्यापेक्षा परिस्थिती खूपच वेगळी असेल. तितक्यातच पोलीस मधुभाऊंना घेऊन जात असतात. कुसुमताई मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका. अर्जुन सरांशी माझं आत्ताच बोलणं झालं, ते म्हणाले की कोर्टात अशी परिस्थिती होत असते. अर्जुन देखील म्हणतो की मधुभाऊ तुम्ही होप सोडू नका, आपण सर्वजण प्रयत्न करतोय. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की तुम्ही माझ्यासाठी किती धडपडताय हे मला माहित नाही का, आणि या आशेवरच मी आश्रमाचा डोलारा सांभाळतोय. पण एक सांगू का, जेव्हा आपली माणसं आपल्या विरोधात उभी राहतात ना, तेव्हा खूप त्रास होतो. कुसुम, सायली नाही आली का ग? सायली मात्र त्यांचं सर्व बोलणं ऐकत असते. मधुभाऊ म्हणतात की ती आली नाही ते एका अर्थाने बरंच झालं. हरीश आज जे काही वागला त्याचा खूप त्रास झाला असता तिला. माझ्या साऊ बेटाला फक्त एक माझा निरोप दे. आता रडायचं नाही तर लढायचं. स्वतःला सांभाळा, येतो मी, असं म्हणून मधुभाऊ गाडीत बसतात. तेवढ्यातच अर्जुनचं लक्ष सायलीवर जातं. अर्जुन सायलीला लगेच ओळखतो आणि म्हणतो की मिसेस सायली, आणि तिच्या जवळ जातो. सायलीचा हात धरून तो तिला जरा बाजूला घेतो आणि म्हणतो की हे तुमचं काय चाललंय? सायली म्हणते की मला माफ करा सर, मला माहितीये माझं चुकलं, पण मी अशी घरात बसून राहू शकले नसते. ते घर मला खायला उठलं असतं मधुभाऊंच्या विचारांनी. ज्या मधुभाऊंनी माझं आयुष्य घडवलं त्यांना मी एकटं कसं सोडू? अर्जुन म्हणतो की मला तुमच्या इमोशन्स कळताय मिसेस सायली, पण जर तुम्हाला इथं कोणी बघितलं असतं तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. चैतन्य म्हणतो की अर्जुन हे कोर्ट आहे, इथे सीन नको करूस, आणि आज जे काही झाले त्याने सायली वहिनी आधीच डिस्टर्ब असतील, तू जरा शांत हो प्लीज. अर्जुन म्हणतो की चला आता इथून. सायली म्हणते की सर मला फक्त 2 मिनिटं द्या, मी आलेच, असं म्हणून अर्जुनचं ना ऐकता ती लगेच तिथून निघून जाते. अर्जुन तिला मागून ओरडून सांगत असतो की नवीन गडबड घोटाळा तयार करू नका प्लीज. सायली हरीश दादाकडे जाते आणि म्हणते की आता रडून काय उपयोग आहे हरीश काका. हरीश काका म्हणतात की सायली तू. सायली म्हणते की ओळख आहे तर, मला वाटलं जुनं जसं विसरून गेला तशी ओळखही विसरून गेला असाल. मान खाली घालताय याचा अर्थ मनात नक्कीच चाललंय की आपण चुकीचं वागलोय, पण तोंड लपवावं लागेल असं का वागावं मुळीतच. हरीश काका म्हणतात की मी काही नाही केलंय ग. सायली म्हणते की बरोबर, तुम्ही काही नाही वागलात, तुम्ही फक्त खोटं बोललात, आणि तेही एका देव माणसाबद्दल. त्या देव माणसाबद्दल जेव्हा तुम्ही रस्त्यावर तापाने फणफणत होता तेव्हा ते तुम्हाला आश्रमात घेऊन आले. व्यसनामुळे तुमचे हातपाय चालत नव्हते काका. त्यावेळे मधुभाऊंनी स्वतः तुमच्या तोंडात घास घालताना मी बघितलंय. तुम्ही तर सगळं विसरला असाल. 17 लोकांकडे जाऊन त्यांनी विनंती केली की यांना नोकरी द्या म्हणून. तुमच्या बंटीला रिमांड होम मध्ये ठेवलं, पण त्याची पूर्ण काळजी घेतली होती मधुभाऊंनी, आणि त्या सगळ्याचे पांग तुम्ही असे फेडले. हरीश काका म्हणतात की बस सायली बस. सायली म्हणते की मनाला लागतंय, कारण मी खरं बोलतीये ना, पण मला ऐकायचंय काका की मधुभाऊंबद्दल तुम्ही कोर्टात इतकं गलिच्छ बोलला, ते का बोलला? हरीश काका म्हणतात की मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. सायली म्हणते की बरोबर, माझ्याशी बोलण्यासाठी तुम्हाला तोंड कुठे? प्रिया तिथून चाललेली असते आणि ती ह्या दोघांना बोलताना बघते. सायली म्हणत असते की काका तुमचा जो याच्या मागचा हेतू आहे ना, तो पूर्ण होऊ देत फक्त. तुम्ही जरी आमच्याशी कितीही खालच्या पातळीचे वागला असाल ना, तरीही मी आणि मधुभाऊ तुमचा चांगलाच विचार करू. सायलीची पाठ प्रियाकडे असते. प्रिया म्हणत असते की हा हरीश कोणाशी बोलतोय? याने जर कोणाला काही सांगितलं तर प्रॉब्लेम होईल. त्यातच प्रियाला साक्षीचा फोन येतो. साक्षी म्हणते की अगं तुला केव्हापासून फोन करतीये, मला पहिलं सांग की कोर्टात काय काय झालं ते. आपल्या विटनेसनी काही गडबड तर नाही ना केली? प्रिया म्हणते की अजिबात नाही. साक्षी तू कोर्टात हवी होतीस ग. किल्लेदार आर्ग्यू करताना फुल सुटला होता. काय बोलला माहितीये तुला? तर सायली हरीश काकांना म्हणत असते की काका मला काही उत्तरं देऊ नका, तर घरी गेल्यावर एक काम करा आणि आरशासमोर उभे राहा, बघा स्वतःची नजर स्वतःला मिळवता तरी येते का. असं बोलून सायली तिथून निघून जाते. तर साक्षी प्रियाला म्हणते की सुपर्ब, काही नाही पण आपण वकील बरोबर शोधलाय, जेव्हा आपण भेटू तेव्हा आपण सक्सेस सेलिब्रेट करूयात. प्रिया म्हणते की ठीक आहे, मी तुझ्याशी नंतर बोलते, मी अजूनही कोर्टातच आहे. त्या फोन ठेवते आणि लगेच हरीश काकांकडे येते आणि म्हणते की काय रे, कोणाशी बोलत होतास? तुला मी बजावलं होतं ना की अनोळखी माणसाशी काहीच बोलायचं नाही म्हणून. हरीश काका म्हणतात की अनोळखी नव्हती ती, सायली होती ती. प्रिया म्हणते की काय, म्हणजे आश्रमातील सायली होती? हरीश काका म्हणतात की हो. प्रियाला आठवतं की धक्का दिलेली बाई ही तिसरी कोणी नसून सायलीच होती. प्रिया मनात विचारते की सायली अशी लपून छपून ड्रेस वगैरे घालून कोर्टात का आली आहे? हा काय नवीनच मामला. तर इकडे अर्जुन मात्र फार चिडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की कुठे गेल्या मिसेस सायली, आता त्यांनी प्रॉब्लेम क्रिएट करायला नकोय. तेवढ्यातच रविराज तिथे येतो आणि म्हणतो की हॅलो ॲडव्होकेट
अर्जुन सुभेदार तो हाऊ वॉज द डे. सॉरी म्हणजे माझ्यासाठी चांगला होता, तुमच्यासाठी नाही. तुझा काका नाही पण एक सिनियर म्हणून सल्ला देतो. वात्सल्य आश्रम मर्डर केस सोडून दे. आजपर्यंत एकही केस न हारलेलं तुझं जे रेप्युटेशन आहे ना, ते माती मोल व्हावं अशी इच्छा नाहीये माझी. अर्जुन म्हणतो की माझीही तीच इच्छा आहे आणि माझं रेप्युटेशन मी कधीच खराब होऊ देणार नाही. रविराज म्हणतो की अरे पण ही केस तर मी जिंकणार आहे ना. आज बघितलंस ना तू, पुढेही तेच होणार आहे. कारण काय आहे माहितीये का, माझी बाजू खूप स्ट्रॉंग आहे आणि तुझी बाजू खूप वीक. अर्जुन म्हणतो की नाही सिनियर, माझी बाजू खरी आहे आणि तुझी खोटी आहे. रविराज म्हणतो की वकिली सुरू करताना मी तुला एक धडा दिला होता. आपली बाजू खरी असू किंवा खोटी, वकिलाने ती खरी म्हणूनच लढवली पाहिजे, नाहीतर मग तू जिंकणार कसा, एवढ्यात विसरलास तू. अर्जुन म्हणतो की नाही सिनियर, तो धडा मी मुद्दाम लक्षात ठेवला नाहीये, कारण मी फक्त खऱ्या केसेसच घेतो. मी खोट्या विटनेसेसला तर अजिबात उभं करत नाही मी. रविराज म्हणतो की हा जर माझ्यावरचा आरोप असेल तर हा खूप गंभीर आहे. तर स्वतःच्या मनाला विचार. रविराज किल्लेदारने अजून कधीच खोटा साक्षीदार उभा केला नाहीये आणि यापुढे सुद्धा कधी करणार नाही. म्हणजे मला कळतंय तू हे सगळं फ्रस्ट्रेशन मध्ये बोलतोय, कारण तुझ्या डोळ्यासमोरून तुझी केस सटकतीये. काळजी घे, ऑल द बेस्ट असं म्हणून रविराज तिथून निघून जातो. अर्जुनला मात्र फारच राग येत असतो. चैतन्य त्याला समजावत असतो. सायली अर्जुन जवळ आलेली असते आणि म्हणते की चला सर. ते दोघं जण निघणार तेवढ्यात प्रिया मागून येते आणि म्हणते की सायली, मला वाटलंच होतं तू असणार. तर हे काय, मास्क तरी काढ. आणि काय का आज ड्रेस वगैरे घालून, पूर्ण आजीने तुला परमिशन दिली का ड्रेस घालायची? आणि हे काय ग, एवढ्या घाईघाईत कुठे निघाली? आलीच आहेस तर 4 शब्द बोलून जा ना. आणि केस हरणार आहे हे बघायला तू एवढी तयारी करून आली आहेस. तुमताई म्हणते की तुला काय करायचंय का चोंबडेपणा, सायली आणि तिचे घरचे बघून घेतील. या म्हणते की असं कसं, सायली एवढी लपत छपत, कोणाला चेहरा दिसू नये म्हणून एवढा मास्क गॉगल लावून आली आहे. आता ती अशी का आली आहे हे तर कळायलाच हवं ना. सायली तू अशी का आली आहेस? सायली तिला उत्तर द्यायला जाणार तेवढ्यात अर्जुन तिला मागे ओढतो आणि म्हणतो की मधुभाऊंसाठी आली आहे ती. मीच सांगितलं होतं तिला. काय आहे ना, मधुभाऊ आणि सायली जेव्हा एकमेकांना भेटतात ना तेव्हा ते खूप इमोशनल होऊन जातात आणि त्यामुळे मधुभाऊ डिस्टर्ब होतात. हे मला नको होतं कोर्टात, म्हणून मी सायलीला सांगितलं की लपून छपून ये आणि ही ड्रेस घालण्याची आयडिया सुद्धा माझीच होती. काही प्रॉब्लेम आहे का? प्रिया म्हणते नाही. अर्जुन म्हणतो की असायला पण नको. चल सायली असं म्हणून सायलीला घेऊन अर्जुन तिथून निघून जातो. प्रिया म्हणते की अर्जुन, तुम्हाला कितीही गप्प बसवलंस ना, शेवटी मी हे सर्व जाऊन म्हातारीला तर सांगणारच आहे, आणि ते सुद्धा एकाचं 4 करून. बघा आता आपल्या कर्माची फळं. तर इकडे सर्वजण गाडीमध्ये बसलेला असतो. अर्जुन मात्र भयंकर चिडलेला असतो आणि खूप जोराची गाडी चालवत असतो. सायली खूप घाबरलेली असते आणि म्हणत असते की अर्जुन सर प्लीज गाडी हळू चालवा ना, मला भीती वाटतेय सर. अर्जुन म्हणतो की चैतन्य, हरीश शिंदेची डिटेल काढ, आपण त्या माणसाला कसं मिस केलं. कुसुमताई म्हणते की आश्रमात होते तेव्हा मधुभाऊंची तर पूजा करायचे, आता अचानक कसे फिरले काय माहित. सायली म्हणत असते की मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होते तर तेव्हा माझ्यावर विश्वासच बसत नव्हता. तर प्लीज तुम्ही गाडी हळू चालवा ना, मला खूप भीती वाटते. अर्जुन म्हणत असतो की काहीतरी रिझन असेल की त्याने असं स्टेटमेंट दिलंय, आपल्याला शोधून काढायचंय. तितक्यातच चैतन्याला मेसेज येतो. तेव्हा अर्जुन त्यावर भडकतो आणि म्हणतो की चैतन्य, तू ऐकतोयस ना मी काय बोलतोय ते? काळजी करू नको, हरीश शिंदेची इन्फॉर्मेशन मी काढतो. तर इकडे विमल कल्पनाला म्हणत असते की वहिनी तुम्ही राहू द्या, आता सगळी कामं मीच करेल. तितक्यातच अर्जुन घरी येतो. पूर्ण आजी म्हणते की ए अर्जुन, तुझी बायको कुठे, की अजून बाहेरच फिरतीये. अर्जुन सायलीला आवाज देतो की बायको. सायली साडी घालून आलेली असते. अर्जुन म्हणतो की बघितलं माझ्या बायकोला, चल बायको आता. पूर्ण आजी म्हणते की ए मुली थांब जरा. अर्जुन म्हणतो की तू का थांबलीस, तुझं नाव मुली आहे का? नाही ना, सायली आहे ना, चल मग आपण जाऊयात. पूर्ण आजी म्हणते की ए थांब, अर्जुनची बायको. अर्जुन म्हणतो की परत का थांबलीस तू, तुझं नाव अर्जुनची बायको आहे का? नाही ना, सायली आहे ना, चल मग आपण जाऊयात. सायली म्हणते की तुम्ही थांबा जरा. पूर्ण आजीला ती म्हणते की काय झालं पूर्ण आजी? पूर्ण आजी म्हणते की तू सुभेदारांच्या घरातले सगळे नियम मोडणार आहेस का? सायली म्हणते की नाही पूर्ण आजी, पण तुम्ही असं का म्हणताय? पूर्ण आजी म्हणते की आज अर्जुन सुभेदारची बायको कोर्टामध्ये ड्रेस घालून फिरत होती म्हणे. अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी, एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये तुला हे कोणी सांगितलं? सीता म्हणते की कोणी सांगितलं हे महत्वाचं नाही, पण तू हे असं विचारतोयस याचा अर्थ नक्की खरंय. पूर्ण आजी म्हणते की मी तर तुला सून मानतच नाही, पण अर्जुनचं तू जे नाव लावतेस ना त्याची इज्जत राखण्यासाठी तरी असं नको करूस. सायली म्हणते की हो पूर्ण आजी, मी ते तिथे. पूर्ण आजी म्हणते की स्वतःला समजतेस तेवढी सालच नाहीये हा तू, तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. कल्पना म्हणते की पूर्ण आई असं काय करताय, ती असं काहीही करत नाहीये की ज्यामुळे अर्जुन सुभेदारच्या नावाला बट्टा लागेल.
पूर्णा आजी म्हणते की तू तर गप्पच बस ग, तुझ्या डोळ्यावर तर तिच्या प्रेमाच्या पट्ट्याच बांधल्यात. त्या दिवशी मंगळसूत्र न घालता ती बाहेर हिंडत होती आणि आज इथून गेली तेव्हा साडी नेसली होती आणि बाहेर जाऊन ड्रेस घातला. परत आली तेव्हा साडी नेसली. वा 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 वा, काय सालसपणा हा. अस्मिता म्हणते की हे असले उद्योग करण्यासाठी आधीच अंगात आगाऊपणा असायला लागतो आणि सायलीमध्ये तो भरभरून आहे. अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी, मला तर कोणी काय घालतं आणि कसं राहतं याने अजिबात फरक पडत नाही. पण समजा तुझा एक पॉइंट आपण खराही मानला, पण हे सर्व ती तिच्या नवऱ्यासमोर करत होती, तो त्यात काय प्रॉब्लेम आहे. सायली म्हणते की तुम्ही जरा थांबा ना. पूर्णा आजी समोर हात जोडून म्हणते की पूर्णा आजी, मला माफ करा, माझी चूक झाली, पुन्हा अशी चूक नाही होणार. अर्जुन म्हणतो की अरे बायको, तू का माफी मागतीयस? तो ड्रेस मी तुला सांगितला होता म्हणून तू घातला होतास ना, मग माफी पण मला मागायला हवी, तुला नाही. ते काय आहे ना पूर्णा आजी, माझ्या बायकोने ड्रेस घातलेलं मला खूप आवडतं म्हणून तिने घातला होता. म्हणून मी तिला असं सांगितलं होतं की घरी येताना चेंज करून ये. मी माझ्या बायकोला सांगितल्याबद्दल मी तुझी हात जोडून माफी मागतो. अर्जुन पूर्णा आजी समोर हात जोडतो आणि म्हणतो की आय एम सो सॉरी पूर्णा आजी. ओके फाईन, हॅपी, आता जाऊ मी, थँक्यू सो मच, चल बायको. आणि मग सायली देखील वर निघून जाते. अस्मिता म्हणते की हे तर मस्त चाललंय पूर्णा आजी, उद्या ही मुलगी भर चौकात डिस्को डान्स करून दाखवेल आणि मग अर्जुन म्हणेल की मीच तिला सांगितलं होतं म्हणून तिने केलं. आपण दोघी अशाही डोळ्यांवर आणि अखलेवर पट्ट्या बांधून बसू. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली अर्जुनला म्हणते की मी खूप आभारी आहे तुम्ही माझी बाजू घेतली म्हणून. अर्जुनला मात्र प्रचंड राग आलेला असतो. तो बॅग खाली फेकतो आणि म्हणतो की काही ऑप्शन होता माझ्याकडे? तुम्ही स्पेशली प्रूव्ह केलंय की तुम्ही मिसेस गडबड घोटाळा आहात. काय गरज होती कोर्टामध्ये इतका मूर्खपणा करण्याची? मला तर काय हे जमणार नाहीये. आपण एक काम करूया, ही सगळी प्रोसिजर आत्ताच थांबूयात. मी जा तुमच्या कुसुमताईकडे आणि मधुभाऊंच्या केसचं काय करायचंय ते तुम्हीच बघा. माझ्या फॅमिलीला मी पटवून देईल की माझी बायको घर का सोडून गेली, मी त्याची अजिबात काळजी करू नका. आणि असं म्हणून अर्जुन रागारागाने तिथून निघून जातो. सायलीलाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या अपकमिंग एपिसोड पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.